संचालिका सन्माननीय प्राध्यापक सतीश साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेल्या ऐतिहासिक सातारा जिल्ह्यातील या पावतका ठिकाणी आजचा हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय। मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित होतात। आपण जोरदार टाळ्या वाजवून या दीप प्रज्वलनाचं कौतुक करूया, त्यामध्ये सहभागी होऊयात आणि छत्रपतींचा जयघोष देखील करूयात। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। छत्रपतींचा जयघोष आणि दीप प्रज्वलन करून या सोहळ्याचा शुभारंभ मान्यवर करतायत। हर्षल जगदाळे आपल्यालाही विनंती। एक मिनिट फोटो घेऊया। श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले समाजामध्ये घेऊन जात आहेत आणि म्हणूनच आपल्या सर्वांमध्ये लोकप्रिय असलेले हे व्यक्तिमत्व या उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून आपल्या शुभ असते। या ठिकाणी संकल्पनेतून हे कार्यालय आज आहेत आणि त्याच मार्गदर्शक व्यक्तिमत्वाचा मानसन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतोय। जोरदार टाळ्या वाजवूयात महाराज साहेबांच्या या स्वागतासाठी, सन्मानासाठी, सत्कारासाठी। यानंतर विनंती, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ साळुंखे मॅडम यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व माझ्या समोर बसलेल्या लाडक्या बहिणी, सर्व मातांनो, त्याचबरोबर या ठिकाणी स्टेजवर असलेले कैलासवासी भाऊसाहेब महाराजांचे जुने आणि अतिशय विश्वासू सहकारी मान्य श्री नथू कापले, जिल्हा परिषदचे माजी सदस्य बाळासाहेब तांगडे, जालिंदरजी साळुंखे, याकूब शेख, प्रदीप साळुंखे, वाल्मिक साळुंखे, गोरख साळुंखे गुरुजी, पवार सर, सुरेश माने, स्वप्नील खरात, दीपक चौगुले, त्याचबरोबर आपले संपत सर, अभिजित काळे आणि सर्व स्टेजवरचे सगळे मान्यवर आणि आपण समोर असणारे सर्व तेवढेच तोलामोलाचे सर्व सन्मान्य मान्यवर, सगळ्यांचं मी त्याच्या नवीन वर्षाच्या निमित्तानं पहिलं तर आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। आज या वर्षाचा हा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासनं 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि नक्कीच पुढचं वर्ष आपल्या सातारच्या दृष्टीनं, सातारा तालुका, सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं अजून भरभराटीचं, समाधानाचं, विकासाचं आणि सर्वांच्या दृष्टीनं आनंदाचं जावं ही सदिच्छा, शुभेच्छा, प्रार्थना आज आई तुळजाभवानीच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं करू इच्छितो। आज या ठिकाणी आपण जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलंय आणि मगाशी आपल्या प्रास्ताविकात आमच्या जिल्हा बँकेच्या संचालिका साळुंखे मॅडमनी बोलताना सांगितलं या सेना समाजकार्य हे भाऊसाहेब महाराजांकडनं करण्याची संधी मिळाली आणि भाऊसाहेब महाराज असताना त्यांनी देगाव असेल या परिसरामध्ये असेल काम करायला सुरुवात केली। आज भाऊसाहेब महाराज आपल्यात नाहीत पण आपण सगळेजण आज त्यांच्या विचारानं एकत्र राहून काम करतोय। आज भारतीय जनता पार्टीमध्ये मी आमदार म्हणून काम करतोय। आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात त्यांच्या आशीर्वादानं मंत्री झालो। मंत्री म्हणून माझी जबाबदारी माझ्या राज्याच्या दृष्टीनं, माझ्या जिल्ह्याच्या दृष्टीनं आणि आपल्या सातारच्या दृष्टीनं पार पाडण्याचा प्रयत्न हा सदैव मी आजपर्यंत करत आलो आणि पुढे पण करत राहील। पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आज येणाऱ्या पुढच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर ताकदीनं उभं राहणं गरजेचं आहे। प्रामुख्यानं माझ्या
सर्व भगिनींना मी सांगू इच्छितो की तुम्हाला माहित आहे निवडणुका विधानसभेच्या लागल्या, लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असतील यांच्या युतीच्या सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवली गेली आणि महिलांना सक्षम करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय हा राज्य सरकारनं आणि भारतीय जनता पार्टीनं विधानसभेच्या निवडणुकीत केला आणि त्यावेळेला बरीच टीकाटिप्पणी झाली. काही लोक म्हणत होते, विरोधक म्हणत होते, काँग्रेसवाले म्हणत होते किंवा इतर पक्षाचे लोक म्हणत होते की हे निवडणुकीपुरतं आहे, निवडणुकीपुरतं तुम्हाला पैसे देणार आहेत, निवडणूक झाल्यानंतर हे सगळं बंद करून टाकणार आहेत. पण आज वर्ष होऊन गेलं, निवडणुका झाल्या, सरकार आलं, नवीन सरकार येऊन वर्ष झालं, तरी आजपर्यंत आपली ही योजना लाडकी बहीण योजना ही आपल्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी तशीच्या तशी चालू ठेवली आहे. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ज्या पक्षानं, ज्या नेत्यानं, ज्या सरकारनं आपल्याला काहीतरी देण्याची भूमिका घेतली, काहीतरी थेट आपल्या अकाउंटमध्ये आपल्या कुणाकडे न जाता, कुठेही वशिला न लावता, कुणाच्याही सह्या न घेता, कुणाकडनं पण मग सरपंच असू दे, ग्रामसेवक असू दे, पंचायत समितीचा सदस्य असू दे, जिल्हा परिषद असू दे, आमदार असू दे, आज कुणाकडेही आपल्याला जायला लागत नाही. आपण जर पात्र असलो, अर्ज भरला, अर्ज जर आपला मान्य झाला, आपलं जर बँकेत अकाउंट असलं तर थेट आपल्या अकाउंटला पैसे राज्य सरकारकडनं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जमा होतात. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे या योजनेमध्ये पूर्णपणे पारदर्शकता ठेवण्याचं काम आज भाजपनं आणि युती सरकारने केलंय आणि आज पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं लोक कल्याणकारी योजना या शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणार आहेत. शेतकरी सन्मान योजना पंतप्रधान मोदीजींनी चालू केली. आज मोदीजींना देशाचं पंतप्रधान होऊन 15 वर्ष, म्हणजे आता त्यांचं 5व्या याच्यातलं 3ऱ्या याच्यातलं सरकार त्यांचं आज सत्तेमध्ये आहे. आज शेतकरी सन्मान योजना सुद्धा तशीच्या तशी चालू आहे, आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज घरकुल ज्याला पाहिजे, मागल त्याला घरकुल हे देण्याचं काम केलं. आज घरकुलांचा आपल्याला ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर घरकुल योजनेचा फायदा सुद्धा झालेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. अशा अनेक कामं, अनेक निर्णय हे सर्वसामान्य जनतेसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी भाजपने घेतलेले आहेत, हे आपण विसरून चालणार नाही. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहावं, भाजपला आपण ताकद द्यावी. आपल्या या परिसरातला जो असणारा आपला लोकप्रतिनिधी आहे, जो पंचायत समितीत, जिल्हा परिषदमध्ये जो जाईल तो भारतीय जनता पार्टीचाच असला पाहिजे. ही भूमिका आपण मनामध्ये ठामपणे घेतली पाहिजे. कुणगाठ ही मनाशी ठामपणे बांधली पाहिजे, तर आपला विकास होणार आहे. आणि ज्याचा उल्लेख साळुंखे मॅडमनी केला की पूर्वी विधानसभा भाऊसाहेब महाराजांचा मतदारसंघ होता, महाराजांच्या नंतर मला आपण त्यावेळेला निवडून दिलं, माझा मतदारसंघ झाला. पुनर्रचनेनंतर हा परिसर दुसऱ्या मतदारसंघात गेला, माझा विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये मला दुसरीकडे उभं राहायला लागलं. आणि असं असलं तरी शेवटी सातारा तालुका म्हणून आपण एक आहोत, हे लक्षात ठेवा. तालुका म्हणून किंवा सातारकर म्हणून तुमचं माझं नातं हे कायम राहणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. जोपर्यंत आपण माऊली गाठत नाही तोपर्यंत कुणाचंही नातं तुटणार नाही, हे लक्षात ठेवा. आपला नात्याचा अंत जो आहे हा थेट माऊलीला होणार आहे, आधीमध्ये कुठेही नाही. त्यामुळं मतदारसंघ इकडचा तिकडं झाला का तिकडचा इकडं झाला हा फार विषय नाही, पण एकत्र राहून आपल्याला सुद्धा आपण विचार केला पाहिजे की आज सातारचं जे काही वलय होतं, सातारा तालुक्याचं जे काही एक राजकीय वजन होतं, भाऊसाहेब महाराजांच्या काळात या तालुक्याला जो मान सन्मान मिळाला होता, पूर्वीची परिस्थिती नतू कापले साहेब आहेत, जुनी मंडळी आहेत, त्यांना माहित आहे. आजची मुलं जी नवीन पिढी आहे त्यांना म्हणजे 80 आणि 90 सालात काय सातारची अवस्था व्हायची हे आजच्या मुलांना माहीत नसणार. पण वाईवाल्यांनी आणि कराडवाल्यांनी सातारचे सभापती ठरवायचे, वाईवाल्यांनी आणि कराडवाल्यांनी सातारचं नगराध्यक्ष ठरवायचा,
सातारचे कोण उभा राहायचं सातारमध्ये हे त्यांनी ठरवायचं आणि आपण फक्त हात वर करायची अशी आपली परिस्थिती होती. आणि खऱ्या अर्थानं महाराज 78 साली आमदार झाले आणि आपल्या सातारा तालुक्याला खऱ्या अर्थानं या जिल्ह्याच्या नकाशावर एक राजकीय ओळख मिळाली. ते सातारकर म्हणून आपण विसरून चालणार नाही. आणि आजपर्यंत ही ओळख आणि हा दबदबा आपल्या तालुक्याचा आजपर्यंत या जिल्ह्यावर कायम ठेवण्याचं काम हे महाराज गेल्यानंतर सुद्धा आम्ही केलेलं आहे. हे या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतं. आज सुद्धा सातारा जिल्हा बँक असू दे, जिल्हा परिषद असू दे किंवा जिल्ह्यातल्या कुठल्याही संस्था असू दे, कुठेही निर्णय घ्यायचा म्हणला तरी आज सुद्धा सातारचा विचार घ्यायला लागतो आणि मगच जिल्ह्याचा निर्णय होतो. एवढी ताकद भाऊसाहेब महाराजांच्या मुळे आपल्या तालुक्याची निर्माण झालेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला आपल्या तालुक्याची हीच ताकद, हीच ओळख आपल्याला एकत्र राहून एकसंघ राहून कायम ठेवायची आहे. आणि भाजपच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या याच्यामध्ये पुढं येणाऱ्या निवडणुकीत पुढे जायचंय एवढं आपल्याला सांगतो. आज या ठिकाणी साळुंखे मॅडमचं काम आपण अनेक वर्ष बघतोय. जिल्हा बँकेमध्ये त्या काम करतात. आता नवीनच त्यांनी काही महिलांचं ट्रेनिंगचे वगैरे कॅम्प घेण्याचं नियोजन केलंय. अशा अनेक जी काही नियोजन आहेत त्यांचं चालू आहे. त्यामुळे नक्कीच एक समाजकारणाचं, राजकारणाचं त्यांना एक आवड आहे. जरी तब्येतीचा विषय त्यांनी सांगितला, काही तब्येतीच्या अडचणी जरी झाल्या तरी समाजकारण, राजकारणामध्ये त्यांनी कुठेही मागं पडल्या नाहीत. हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे नक्कीच मी त्यांना मनापासून त्यांच्या पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो. आता फक्त विषय एवढाच आहे, अजून निवडणुकांची काही घोषणा नाही आहे, आचारसंहिता अजून हे नाही. त्यामुळे आता पुढं कसं आणि काय काय पुढची परिस्थिती निर्माण होती, कधी निवडणुका जाहीर होतात, काय होतंय, हा फक्त थोडा बघण्याचा किंवा वेट अँड वॉच ज्याला आपण म्हणतो, या भूमिकेचा आपल्याला थोडाफार हे करायला लागणार आहे. पण सगळ्यांनी आपल्याला भाजप बरोबर राहायचंय. भाजपच्या माध्यमातून जो उमेदवार आपल्याला या ठिकाणी येईल, जो आपल्या सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे जो उमेदवार असेल त्याच्या मागं सर्वांनी ताकदीनं उभं राहावं. साळुंखे मॅडमचं जनसंपर्क कार्यालय इथं केलंय. त्यांनी सुद्धा बरेच मागच्या वेळेला प्रयत्न केला, पण मागच्या वेळेला यश त्यांना मिळालं नाही. यावेळेला सुद्धा महिलांमध्ये एक नवं चैतन्य निर्माण करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे नक्कीच त्यांचा सुद्धा जो काही पुढच्या याच्यामध्ये असं विचार असेल तो नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केला जाईल हे सुद्धा सांगतो. पण शेवटी मी एकट्यानं सांगून आणि मी एकट्यानं बोलून उपयोग नसतो नुसतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी मतदार म्हणून तुमची सगळ्यांची साथ ही त्यांना मिळणं गरजेचं आहे. आणि या दृष्टीनं आपण सगळ्यांनी पुढच्या आपल्या जिल्हा परिषद गटाच्या योग्य विकासासाठी सगळ्यांनी ताकदीनं त्यांच्याबरोबर राहावं ही आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर मी मगाशी जे म्हणले की आज हा भाऊसाहेब महाराजांचा सातारा तालुका आहे. हा एका विधानसभा मतदारसंघानं किंवा 3 विधानसभा मतदारसंघात हा तालुका गेला म्हणजे आपलं काही नातं नाही किंवा आपले काही संबंध नाहीत असं होत नाही. आणि शेवटी आपल्या तालुक्याची ओळख, आपल्या तालुक्याचं महत्व आणि आपल्या तालुक्याचं वलय हे कायम ठेवण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. बाहेरनं आलेल्यांना आपल्या तालुक्याचं महत्व राहणार नाही. आपलं महत्व, आपल्या तालुक्याचं महत्व आपण राखलं पाहिजे असं नक्कीच मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगावंसं वाटतं. त्यामुळे आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की भारतीय जनता पार्टी हाच एक आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं, जिल्ह्याच्या दृष्टीनं एक मोठा आपल्याला आधार आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास हा आपण करू शकतो. आज महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा एवढा मोठा नेता हा तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या मागे आहे. देवेंद्र फडणवीसांसारखं एक कर्तबगार, कर्तृत्ववान नेतृत्व आज आपल्याला महाराष्ट्राला आणि आपल्याला मिळाले. आणि मग एवढा मोठा नेता आपल्याबरोबर असताना आपण आता मागे वळून बघून चालणार नाही, दुसरा विचार करून चालणार नाही. जे काय असेल ते आपलं भाजप बरोबरच असणार हीच भूमिका घेऊन आपल्याला सर्वांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करायचंय एवढंच सांगतो. परत एकदा नवीन वर्षाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. आज आपण संपर्क
संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज आपण इथं सर्वजण इथं जमलेलो आहोत. आज ज्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं, या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं, असे आमचे आदरणीय श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले इथं उपस्थित आहेत. याचा खरं तर म्हटलं तर मी या स्टेजवर आज उपस्थित राहिले त्याचं कारण म्हणजे पहिल्यांदा मी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस अभिवादन करते आणि त्याचबरोबर ज्यांनी मला घडवलं आणि ज्यांनी मला या राजकारणात संधी दिली आणि आज मी तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर उभे आहे, असा माझ्या पाठीमागं एक आशीर्वादाचा हात ज्यांनी ठेवला त्या अशा आमचे कैलासवासी भाऊसाहेब महाराज यांच्या प्रतिमेस मी वंदन करते. आणि आज या इथं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं ते माझे आमचे मार्गदर्शक तुम्हा सर्वांचे लाडके नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते आता उद्घाटन झालं. आणि त्याचबरोबर या बेगाव, कारंडवाडी, जैतापूर, चिंचनेर, वंदन आणि खिंडेवाडी, कोरोली, संभाजीनगर, समर्थनगर इथून जे आपल्या अगदी जास्त संख्येनं माझ्या माता भगिनी इथं उपस्थित राहिले, त्याचबरोबर युवक उपस्थित राहिलेत आणि आमच्यावरती कायम तांगडे असतील, तांगडे भाऊ असतील, काकले भाऊ असतील, नंतर आमच्याबरोबर मला नेहमीच मदत करणारे आमचे जगदाळे दादा असतील, तिथं स्टेजवरचे सर्वच मान्यवर, पवार सर असतील कोडोलीचे, आणि आपण सर्व देगावमधले सगळ्या या पंचक्रोशीतून आलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, तरुण वर्ग आणि ज्येष्ठ श्रेष्ठ असे ग्रामस्थ मंडळी, पहिल्यांदा मी आपल्याला विनम्र असं अभिवादन करते. आज 31 डिसेंबर सगळ्यांचं मला माहिती आहे. आज काय म्हणतात आपण 31 डिसेंबर म्हणलं की जरा सेलिब्रेशन वेगळं असतं आणि त्याच दरम्यान हा कार्यक्रम म्हटल्यानंतर जरा थोडंसं चलबिचल झाली, परंतु काय हरकत नाही. इथं पण मी तुमच्या सगळ्यांना पार्टीचं नियोजन केलेलं आहे, त्यामुळे तसं काय कुणीही करू नका. आज या ठिकाणी संपर्क कार्यालय उद्घाटन करण्याचं कारण म्हणजे आज मी बाबा राजांच्या माध्यमातून गेली 28-29 वर्ष झालं मी या समाजसेवेचा काम करते. राजकारण विरहित समाजसेवा, पण मला 2 वेळा बाबाराजांनी मला DCC बँकेवर संधी दिली. या संधीचं सोनं करण्याचं किंवा त्या संधीच्या माध्यमातून अगदी तळागाळापर्यंत काम करण्याचं किंवा बँकेच्या माध्यमातून अगदी महिला बचत गट असतील किंवा इतर काही आर्थिक नियोजन असेल आमच्या सोसायटीच्या माध्यमातून असेल, तर अशा पद्धतीनं तिथं प्रत्येक ठिकाणी मी त्यांना ताकद म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत आली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी मला गरज लागेल किंवा माझ्या बरोबर असणाऱ्या सगळ्यांना कुठं अडचण येत असेल त्या त्या वेळेला मी बाबाराजांच्या माध्यमातून सगळ्या प्रश्न सोडवण्याचं काम मी केलंय. असं करत असताना आज मला तसं म्हटलं तर मला खूप अभिमान वाटतो की मी सामान्य कुटुंबातली एक व्यक्ती मला आदरणीय कैलासवासी भाऊसाहेब महाराजांनी कार्यकर्ती म्हणून घडवली आणि त्यांना कधीही कुठेही कमीपणा येईल असं माझ्याकडनं आजपर्यंत कधीही कृत्य झालेलं नाही आणि भविष्यात पण होणार नाही. मी जिल्हा बँकेवरती मला 2 वेळा संधी दिली, खरंच मी मनापासून आभार मानते. पण त्या ठिकाणी मी काम करत असताना कधीही म्हणजे मला असं वाटत नाही की मला बँकेमध्ये बोलण्याची संधी दिली नाही किंवा एक कठपुतली म्हणून मी बँकेमध्ये संचालक असं कधीच झालेलं नाही. ज्या ज्या वेळेला मी बँकेतलं एखादं काय कुठला विषय जरी काढायचा म्हटलं तरी तिथं मला बाबाराजांनी नेहमीच संधी दिली. ज्या वेळेला बाबाराजांच्या कार्याचं जर सांगायचं म्हटलं तर जिल्हा बँकेमध्ये सगळ्यात म्हणजे इतिहासात नोंद होईल अशी पगारवाढ बाबाराजांच्या माध्यमातून झाली. आज तुम्हाला वाटत असेल की आज आपण बाबाराजांचं आपलं जरी मतदारसंघ वेगळे असले तरी सुद्धा तालुक्यावरती त्यांचं प्रेम कायम आहे आणि तालुक्यातल्या आपल्या सगळ्यांच्या वरती त्यांचं प्रेम कायम आहे. आपण कुणीही गेला, कुठल्याही तालुक्यातला माणूस आला, तालुक्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला माणूस आला तरी त्यांच्या जनता दरबारामध्ये काम केलं जातं आणि त्या कामांचा निपटारा हा केला जातो. ही एक विशेष गोष्ट आहे. असं म्हणत नाहीत की ते आम्ही हा कुठल्या मतदारसंघातला, हे कोणाच्या आमदारांच्या ह्याच्यातला, असं कधीही कोण म्हटलं जात नाही. इतक्या चांगल्या पद्धतीने काम तिथं केलं जातं. त्यामुळे मला खरंच अभिमान वाटतो माझ्या नेत्याचा
की असा मला नेता लाभलाय आणि मी त्यांच्या कार्यकर्ते म्हणून मी आज काम करते, याचा मला नितांत आनंद पण वाटतो आणि खरंच मनापासून मी त्यांना धन्यवाद देते. आज या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा विषय असा आहे की आज राजकारणात आपण इच्छुक असतो, सगळं हे होतं, परंतु मला माझ्या कॅपॅसिटीवरती, माझ्या कामावरती माझा विश्वास आहे आणि त्या निमित्ताने मी इथं महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरणासाठी ठाम माझी म्हणजे मनापासूनची तयारी आहे की ह्या भागातला सर्वांगीण विकास करण्यासाठी कायमच मी तत्पर आणि कटिबद्ध राहील. एवढं माझ्याकडे तेवढे गट्स आहेत. अगदी नीतीने माझ्यावरती कितीतरी आघात केले, एवढी ऑपरेशन झाली, काही जरी झालं तरी मी अगदी आमच्या ग्रामीण भागामध्ये लावाळ्याचं एक म्हणलं जातं की ते शेतात उगवलं जातं, परंतु पाऊस पडला की ते वर येतं आणि उन्हाळ्याला की ते झाकून जातं, परंतु ते कितीही जरी काढायचा प्रयत्न झाला तरी निघत नाही. तशा प्रकारची मी आहे, म्हणजे मी स्वतःलाच म्हणते. कारण आज कितीही संकट आली, काही जरी आलं तरी मला ती गप्प बसून देत नाही. एक साधं तुम्हाला अगदी जास्त मी लांबवत नाही, पण एक साधं गोष्ट सांगते. ज्या वेळेला माझं ऑपरेशन झालं आणि माझी ट्रीटमेंट चालू होती, डॉक्टरांनी मला सांगितलं की थेट घरी जायचं आणि आराम करायचा, परंतु मी डायरेक्ट ऑन्को लाईफ सेंटरमधनं थेट बँकेत जायची आणि 2 तास बँकेत बसून परत घरी यायची. ही माझा एक म्हणजे अगदी ज्या वेळेला शेवट सणच होईना तेव्हा फक्त घर सोडलं नव्हतं. म्हणजे इतक्या मला लोकांच्यात असले की एक एनर्जी मिळते, लोकांच्यात असले की एक ऊर्जा मिळते आणि ही तुमच्यामुळेच आहे. आणि त्यामुळं भविष्यात सुद्धा बाबा जी काही उमेदवार म्हणजे माझ्यावरती विश्वास टाकतील, जी काही जबाबदारी देतील ती पेलण्यासाठी मी सक्षमपणे मी पार पाडीन, एवढंच या निमित्ताने मी सांगते. आणि तुम्ही सगळेजण आज इथं आलात, माझ्यासाठी बाबाराजांच्यासाठी इथं आलात, त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून मी आभार मानते आणि स्वागतही करते. आज तसं म्हटलं तर बाबाराजांचा जरी या पंचक्रोशीमध्ये आपल्या या जी काही गावं आहेत त्याच्याशी म्हणजे आमदार ते नसतील, इकडं त्यांचा इतका संपर्क नसला तरी सुद्धा आज चिंचनेर वंदन असू द्यात, जैतापूर असू द्यात, किंडवाडी असू द्यात, ही सगळ्या गावांवरती बाबांचं प्रेम आहे आणि कायम कारखान्याच्या माध्यमातून, इतर संस्थांच्या माध्यमातून त्यांचं जाणं येणं लोकांच्या अगदी जिथं चांगले वाईट असतात त्या ठिकाणी बाबा तिथं उभे असतात. हे आवर्जून मी तुम्हाला इथं का सांगते, कारण काय झालंय, आपला एक मध्यंतरी बाबाराजा जसं जावलीमध्ये गेले आमदार म्हणून, तसं जरा इकडे आपल्याला एक त्यांचं हे कमी पडलं, म्हणजे सहवास कमी पडला. तरी सुद्धा आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं आपण तिथं जो जनता दरबार सकाळी चालतो त्यांचा कमीत कमी 3 तास तरी जनता दरबार सकाळचा असतो, म्हणजे त्याच्यामध्ये मंत्री झाल्यापासून तर त्यांच्यावरती आणखी जबाबदारी वाढली आणि ही जबाबदारी ते सक्षमपणे पेलतायत, याचा तुम्ही आम्हाला सार्थ अभिमान आहे आपल्या नेत्यांचा. आणि अशाच पद्धतीनं त्यांना कायम अजूनही चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात अशी मी प्रार्थना करते आणि बाबांचं नेतृत्व आम्हाला कायम लाभावं ही पण मी त्यांना विनंती करते. अगदी बाबा आमच्यावरती अन्याय झाला असं आम्ही म्हणणार नाही, परंतु तुमचा कायम आमच्या तालुक्यातल्या आपल्या सगळ्या ह्या गावांवरती लक्ष आहे, परंतु इथून पुढेही तेवढ्याच ताकदीनं तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहावं एवढी या निमित्तानं मी नम्र विनंती करते. आणि तुम्ही वेळात वेळ काढून या छोट्याशा का होईना पण आपल्या संपर्क कार्यालयाच्या ओपनिंगला तुम्ही इथं आलात, वेळ काढलात, त्याबद्दल मी तुमचं खरंच मनापासून आभार मानते. आणि सगळी तुम्ही उपस्थित असलेल्या सगळ्या महिला आणि मंडळी यांना नतमस्तक होऊन मी आभार मानते तुमचं खरंच मनापासून आणि थांबते. धन्यवाद.